व्हिडिओज आज आपल्याला मॅट्रिक्स मेथडनं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सोल्युशन ऑफ अ सायमल्टेनियस इक्वेशन. हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमच्या नोटबुकचा यूज करा. नोटबुकमध्ये एक्झाम्पल द्या आणि स्टेप बाय स्टेप जी काय आपण व्हिडिओमध्ये प्रोसिजर करणार आहोत तीसुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करत जा. ओके. आपल्याला हे जे इक्वेशन दिलेलं आहे किंवा सिस्टीम ऑफ इक्वेशन दिलेली आहेत याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन ऑफ सिस्टीम म्हणतो. यामध्ये किती अननोन्स आहेत? 3 अननोन्स आहेत, एक्स, वाय आणि झेड. आपल्याला मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथडनं हे जे अननोन्स आहेत त्यांची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे सिस्टीमची रूट्स काढायचे आहेत किंवा हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे. मग इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे त्या इक्वेशनमध्ये किंवा सिस्टीममध्ये जे अननोन्स असतात जसं इथं एक्स, वाय, झेड यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं. त्यासाठी आपण मॅट्रिक्सचा यूज करणार, मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथडचा यूज करणार. आपण मॅट्रिक्स इक्वेशन म्हणजेच काय बघितलेलं आहे किंवा अननोन मॅट्रिक्स एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी हा आपल्याला फॉर्म लक्षात आहे. हा फॉर्म्युला पार्ट असेल तरच आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. आता हा फॉर्म्युला जर पार्ट केला तर आपल्याला एक्स हा अननोन मॅट्रिक्स किंवा कॉलम मॅट्रिक्स ऑफ अननोन काढायचं असेल तर ए इन्व्हर्स माहीत पाहिजे. आपण ही जी काय एक्झाम्पल्स आहेत या एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट सोल्युशनमध्ये लेट ए कन्सिडर करतो. A is a square matrix of coefficient in the equation. या इक्वेशनमध्ये जे कोएफिशियंट्स आहेत बरोबर आहे का, एक्सचे कोएफिशियंट, वायचे आणि झेडचे, त्यांच्यापासून हा आपल्याला ए हा मॅट्रिक्स तयार करता येतो. मग या ए मधला जो फर्स्ट कॉलम असतो हा ऑलवेज कोएफिशियंट ऑफ एक्स असतो, सेकंड वाय कोएफिशियंट असतो आणि थर्ड झेड कोएफिशियंट असतो. मग या सिस्टीम ऑफ इक्वेशन एक्सचे कोएफिशियंट्स बघा काय ना, तर फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्स कोएफिशियंट 3 आहे, सेकंडमध्ये 2, आता कॉलम म्हणजे उभी मांडणी करायला लागेल, आणि एक्स कोएफिशियंट ऑफ लास्ट इक्वेशन 1, त्यानंतर वाय कोएफिशियंट 1, आता इथं वाय नुसता याचा कोएफिशियंट 1 आहे, इथं निगेटिव्ह आहे बघा तो -3, आणि इथं वायचा कोएफिशियंट लास्ट इक्वेशनमध्ये 2 आहे. झेड कोएफिशियंट बघा फर्स्ट इक्वेशनमध्ये 2, सेकंडमध्ये -1, बघा इथं कोएफिशियंट दिला नाही 1 आहे आणि साइन मायनस आहे याचा अर्थ तो -1 घ्यायला लागेल, आणि इथं झेड कोएफिशियंट काय आहे 1. आपल्याला एकदा ए मिळाला की या एचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा. आता ॲडजॉइंट मेथड आपण ऑलरेडी बघितलेली आहे. यामध्ये आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा असेल तर आपल्याला काय काय स्टेप्स करायला लागतात. तर पहिल्यांदा त्या मॅट्रिक्स एचा डिटरमिनंट फाइंड आउट करून त्याचे को फॅक्टर्स ऑफ इच एलिमेंट्स आपण अरेंज करून को फॅक्टर मॅट्रिक्स घेतो, ज्याचा ट्रान्सपोज हा ॲडजॉइंट मॅट्रिक्स असतो, आणि त्यावर इन्व्हर्स मॅट्रिक्स ऑफ गिवन मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आपण काय घेतो 1/, डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. तुम्ही ती मेथड किंवा ती प्रोसिजर पुन्हा चेक करा. ॲक्च्युली आपण त्याचाच यूज करून इथं एक्झाम्पल हे किंवा एचा इन्व्हर्स करणार आहोत. मग नाऊ फर्स्ट फाइंड ए इन्व्हर्स, सॉरी डिटरमिनंट ऑफ ए. वी हॅव टू ओनली टेक अरेंजमेंट इन बार्स बरोबर ना, इन्स्टेड ऑफ ब्रॅकेट्स. इथं आपण 3 1 2 2 -3 -1 1 2 1 हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा हा डिटरमिनंट झाला. त्याचं एक्सपान्शन करू आपण 3 इंटू इट्स मायनस -3 -1 2 1. पूर्वी आपल्याला इथं साइन प्लस मायनस प्लस गेला तर फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज राहतो, पण सेकंड 1 आहे पण साइन मायनस असल्या -1 इंटू इट्स मायनर करणार बघा 2 -1 1 1 फर्स्ट रो, सेकंड कॉलम रीड केला, प्लस थर्ड एलिमेंट काय आहे 2, आणि साइन प्लस असल्यामुळे +2च राहील, त्याचा मायनस काय बघा 2 -3 1 2. ओके. नेक्स्ट 3 इंटू -3 इंटू 1 -1 मायनस -1 इंटू -2. बघा निगेटिव्ह मल्टिप्लिकेशनमध्ये आपण ब्रॅकेटचा यूज केला, -1 इंटू 1 2 -1 इंटू -1 -1 अगेन, +2 इंटू 2 इंटू 2 4 -1 इंटू -3 -3. Again simplification 3 into -2 -3 +2 plus -1, त्यानंतर -1 +1 2 + 1 3 -1 इंटू 3 मिळेल आपल्याला, आणि या ब्रॅकेट -+3 4 + 3 7 +2 इंटू काय मिळेल आपल्याला 7. लास्ट 3 इंटू -1 -3 -1 इंटू 3 -3 आणि 2 इंटू 4 दिला 14. आपल्याला -3 किती मिळेल आपल्याला -6 + 14. याचा अर्थ डिटरमिनंट ऑफ ए किती मिळेल आपल्याला -6 + 14 -
सॉरी प्लस किती ना 8. ओके, डिटरमिनंटची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 8 मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायला लागतं, कोफॅक्टर्स ऑफ ईच एलिमेंट इन मॅट्रिक्स. एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स आपण AI ने रिप्रेझेंट करतो, स्मॉल AI देणं. आता इथं 9 एलिमेंट्स आहेत, त्याचा अर्थ 9 कोफॅक्टर्स मिळणार. मग फर्स्ट कोफॅक्टर ऑफ फर्स्ट एलिमेंट ऑफ फर्स्ट रो दॅट इज A11. A11 इज अ पॉझिटिव्ह मायनर, कारण की 1 + 1 2 इज अ इवन. त्यामुळे पॉझिटिव्ह मायनर मिळेल आपल्याला. काय बघा तो -3 -1 2 1. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. -3 -2 -3 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 × -2 आणि त्याचं सबस्ट्रॅक्शन. आणि ॲक्च्युली -1 + 2 -3 + 2 किती मिळेल आपल्याला -1 A11. नेक्स्ट A12 इज अ निगेटिव्ह मायनर ऑफ फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमेंट दॅट इज 1. मग याचा कोफॅक्टर काय बघा -2 -1 1 1. take the value first. -2 × 1 2 -1 × 1 -1. अगेन -1 +1 2 + 1 3. पण बाहेर मायनस साइन असल्यामुळे -3 मिळेल आपल्याला A12. आणि लास्ट A13. लास्ट म्हणजेच या रो मधल्या लास्ट एलिमेंट थर्ड कॉलम मधला जो आहे फर्स्ट रोचा तो किती 2 आहे. याचा मायनर हा पॉझिटिव्ह मायनर ऑफ A13 असेल. मग याचा मायनर काय बघा 2 -3 1 2. याची व्हॅल्यू काय ना 2 × 2 4 -3 × 1 -3. ॲक्च्युली -+3 4 + 3 7. आपल्याला हे A11 A12 A13 मिळालं. सिमिलरली A21 पटकन काढू आपण. A21 इज अ निगेटिव्ह मायनर ऑफ 21 एलिमेंट 21. या एलिमेंटचा मायनर काय येणार बघा -1 2 2 1. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू. -1 × 1 × 1 1 -2 × 2 4. किती मिळेल बघा तो ॲक्च्युली 1 -4 -3 -3. त्यानंतर A22 इज अ पॉझिटिव्ह मायनर ऑफ सेकंड रो सेकंड कॉलम एलिमेंट. दॅट इज किती बघा तो डिटर्मिनंट 3 2 1 1. याची पण व्हॅल्यू बघा काय येईल मग 3 -2 दॅट इज 1. आणि लास्ट सेकंड रो थर्ड कॉलमचा एलिमेंट A23 हा निगेटिव्ह मायनर असणार -M23. -M23 या एलिमेंटचा 3 1 1 2. किती बघा मग मायनस इंटू ब्रॅकेट 3 × 2 6 -1 दॅट इज -5. म्हणजे 6 -1 5. पण बाहेर मायनस असला -5 मिळेल. त्यानंतर लास्ट रोचे एलिमेंटचे कोफॅक्टर दॅट इज A31. फर्स्ट A31 दॅट इज दिस एलिमेंट. काय हा ॲक्च्युली हा पॉझिटिव्ह मायनर येईल. बघा काय ना पॉझिटिव्ह मायनर या एलिमेंटचा 1 2. त्यानंतर 1 2 -3 -1. बघित येणार -1 -3 × 2 -6. that is -6 -1 + 6 + 5. Next A32 is a negative minor of element. मायनस या एलिमेंटचा मायनर काय ना 3 2 2 -1. एलिमेंट 3 2 2 -1. मग याची व्हॅल्यू मायनस इंटू ब्रॅकेट -3 -2 × 2 4. ॲक्च्युली -3 -4 -7 +7 मिळाला आपल्याला. आणि लास्ट एलिमेंट ऑफ लास्ट रो मायनर काय त्याचा ॲक्च्युली कोफॅक्टर काय ना पॉझिटिव्ह मायनर. मग आता या एलिमेंटचा मायनर काय ना 3 1 2 -3. व्हॅल्यू बघा काय ना -9 -2. -9 -2 किती मिळेल आपल्याला -11. आता ईच एलिमेंट जे आहेत यांचे आपण कोफॅक्टर्स काढले. ॲक्च्युली एक कोफॅक्टर तुम्ही इथं जसं मी काढलेलं आहे पेजवर एका पुढे एक काढू शकता किंवा एक आपण असे 9 तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण आपल्याला जितके एलिमेंट्स आहेत तितके कोफॅक्टर्स काढणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट आपण काय करणार, हा जो काय मॅट्रिक्सचे कोफॅक्टर्स मिळालेले आहेत एलिमेंटचे यावर एक मॅट्रिक्स तयार करणार. त्याला आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए कन्सिडर करतो, जो आपण कॅपिटल AI देणं रिप्रेझेंट करतो. मग हे सगळे जे कोफॅक्टर्स आहेत ते त्या एलिमेंटच्या करस्पॉन्डिंग पोझिशनला पुट करा. जसा -1 -3
आणि काय आहे 7. सेकंड रो काय आहे बघा 3, त्यानंतर 1 -5, लास्ट रो काय बघा 5 7 आणि -11. आता नेक्स्ट स्टेप हे कोफॅक्टर्स आपण अरेंज करून कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार केला. याचा ट्रान्सपोज घेऊन आपल्याला जो मॅट्रिक्स तयार करायचा असतो तो कोणता असतो ॲडजॉइंट मॅट्रिक्स ऑफ ए. मग पटकन ॲडजॉइंट मॅट्रिक्स एडीज ए आपण तयार करू शकतो जो काय असतो ट्रान्सपोज ऑफ ए आहे जे. ट्रान्सपोज म्हणजेच काय तर रोचे एलिमेंट्स कॉलममध्ये कन्वर्ट करायचे. मग काय येतील बघा फर्स्ट रो -1 -3 7, सेकंड रो सेकंड कॉलम काय ना 3 1 -1, लास्ट कॉलम 5 7 -11. त्यानंतर मग इनवर्स मॅट्रिक्स ऑफ ए. ए इनवर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय असतो तो इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आपण ॲक्च्युली हा जो काय इनवर्स आहे या मॅट्रिक्सचा तो या स्टेपमध्ये फाइंड आउट करू शकतो. मग इथं ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए 8 होता. तुम्ही चेक करा 8 होता इंटू ॲडजॉइंट ऑफ ए आपल्याला इथं दिलेलाच आहे जो काय आहे -1 3 5, नेक्स्ट रो -3 1 7 आणि लास्ट रो 7 -5 -11. आता याचं हे स्केलर मल्टिप्लिकेशनचं सिम्प्लिफिकेशनची आवश्यकता नाही. हाच आपला ए इनवर्स आहे. पण ॲक्च्युली आपल्याला काय होतं ए इनवर्स काढायचा नाही तर ही जी दिलेली सिस्टीम ऑफ इक्वेशन्स आहे ज्यामध्ये 3 अननोन्स एक्स वाय झेड आहे ते आपल्याला काय करायचे होते इव्हॅल्युएट करायचे किंवा त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग त्यासाठी आता नाऊ आपण काय करणार आहोत हे जे मॅट्रिक्स इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बीचा यूज करणार आहोत. तर हे इक्वेशन पाठ करायला लागेल तुम्हाला. आता यात काय अवघड आहे का बघा एक्स हा काय असतो कॉलम मॅट्रिक्स ऑफ अननोन. मग या इक्वेशन सिस्टीममध्ये एक्स वाय झेड आहेत तो कॉलम म्हणजे ओबी मान्य केली. ए इनवर्स मी काढलेला आहे 1/8 इंटू मॅट्रिक्स -1 3 5 -3 1 7 7 -5 -11 and into B is again column matrix but this is a column matrix of constant in the equations. मग इक्वेशनचे कॉन्स्टंट कुठे असतात इक्वेशनच्या राईट साईडला आहेत जे काय बघा इथं 3 -3 4 मग 3 -3 4. आता इथं आपण इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिसेसचा यूज करून हा एक्स वाय झेड इव्हॅल्युएट करणार. पण दोन मॅट्रिक्स इक्वल कधी असतात त्यांची ऑर्डर आणि त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट काय असतील सेम असतील. आता या ऑर्डरचा थोडक्यात 3x1 म्हणजे असा कॉलम मॅट्रिक्स आपल्याला इकडे तयार करायला लागेल उजव्या साईडला. पण त्यासाठी इथं सिम्प्लिफिकेशन करून घ्यायला लागेल. आता या सिम्प्लिफिकेशनमध्ये इथं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करता येईल बघा कारण की हा 3x3चा मॅट्रिक्स आहे हा 3x1 गुणाकार शक्य आहे बरं ना. याचे कॉलम 3 आहेत याचे रो 3 आहेत. मग आपण हा गुणाकार घेऊ हा 1/8 ॲज इट इज राहील. आता पटपट मला मल्टिप्लिकेशन सांगा. फर्स्ट रो कॉलम फर्स्ट इन अ सेकंड मॅट्रिक्स. मग हा रो आणि हा कॉलम बघा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स तुमच्या लक्षात येतील त्यांचा गुणाकार करून गुणाकाराची बेरीज घ्यायची. मग -1 × 3 -3 प्लस 3 × -3 -9. तर निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन असेल तर मी ब्रॅकेटचा यूज करतो प्लस 5 × 4 20. आता ॲक्च्युली पुढचा एलिमेंटच होऊ शकत नाही या रोचा आणि इथं कॉलम संपलेला आहे याचा अर्थ नेक्स्ट रो घ्यायला लागेल आपल्याला. नेक्स्ट रो बघा सेकंड रो आणि हाच कॉलम -3 1 7 3 -3 4 करस्पॉन्डिंग एलिमेंट्स -3 × 3 -9 प्लस 1 × -3 -3 आणि 7 × 4 28. आता लास्ट एलिमेंटसाठी आपल्याला 7 × 3 21 घ्यायला लागेल प्लस -5 × -3 प्लस 15 येईल मल्टिप्लिकेशन आणि -11 × 4 -44. आता फायनली आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येतील बेरीज बघा काय ना -3 -9 किती येणार -12 प्लस 20 18. ओके त्यानंतर -9 -3 अगेन -12 प्लस 28 किती ना 60 आणि 21 प्लस 35 किती होईल बघा 21 प्लस 15 किती आहे ना 36 मायनस किती 44 किती 18.
आता इथं जसं हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घ्यायचं कारण की 2 मॅट्रिक्स होते तसं इथं स्केलर मल्टिप्लिकेशन घ्यायला लागेल कारण की हा एक कॉन्स्टंट आहे ऍक्च्युली इथे 8 न गुणायचं नाही तर 1/8 न गुणायचं आहे तर 1/8 न गुणायचं याचा अर्थ या प्रत्येक एलिमेंटला 8 न डिवाइड करायचं आहे 1/8 × 8 आपल्याला काय मिळेल 1 नंतर 1/16 × 8 किती येणार 1/2 आणि फायनली 1 आता हे व्हॅल्यू आणि हा मॅट्रिक्स इक्वल आहे बरोबर इक्वॅलिटी करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा इक्वल असणार म्हणजेच वी गेट बघा काय होईल फायनली आपल्याला या सिस्टम ऑफ इक्वेशनची सोल्युशन्स मिळतील ज्यामध्ये x इक्वल टू किती येईल बघा 1 y is equal to 2 and z is equal to 1 this is the method to find solution of given system of simultaneous equation by matrix inversion method okay बघा प्रोसेस दिलेल्या इक्वेशन ऑफ सिस्टीम वरून आपल्याला कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए तयार करायचा ज्याचा ॲडजॉइंट मेथडने इनव्हर्स फाइंड आउट करायचा आणि मग आपण x इज इक्वल टू ए इनव्हर्स बी हे जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा यूज करून अननोन फाइंड आउट करायचे आता हे इक्वेशन कसं सिम्प्लिफाय करायचं त्यामध्ये ए इनव्हर्स आणि बीचे व्हॅल्यू पुट करून आपण मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं मॅट्रिक्स आणि इक्वॅलिटी ऑफ 2 मॅट्रिसेस वरून आपल्याला एलिमेंट्स ऑफ x y z इव्हॅल्युएट होते लक्षात येतील ना एक्झाम्पल पटकन आपण आणखीन एक एक्झाम्पल ट्राय करू चालेल मग सेकंड एक्झाम्पल त्यासाठी मी इथं इक्वेशन्स कन्सिडर करतो आता इक्वेशन्स काय आहेत बघा तर ॲक्च्युली एक्झाम्पल असणार सॉल्व बाय मॅट्रिक्स मेथड इक्वेशन बघा x + 3y + 2z इज इक्वल टू 6, 3x - 2y plus 5z is equal to 5 and last equation 2x - 3y plus 6z is equal to 7 इथं सिस्टीम ऑफ इक्वेशन्स आपल्याला दिलेलीच असते आता ही पण सिस्टीम आपल्याला मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथडनं काय करायची आहे आपल्याला सॉल्व करायची आहे मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथडनं सॉल्व करायची असेल तर आपल्याला या सिस्टीम ऑफ इक्वेशन वरून पहिला कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए ठरवायला लागेल आता तुम्ही सांगू शकता का बघा ही जी इक्वेशन्स आहेत त्यामध्ये कोएफिशिएंट ऑफ x काय आहेत 1 3 2 मग आपला पहिला कॉलम 1 3 2 सेकंड कॉलम कोएफिशिएंट ऑफ y 3 - 2 - 3 3 - 2 - 3 and last z coefficient 2 5 6 2 5 6 आता पटकन आपल्याला पुढच्या स्टेप्स याचा 9 डिटरमिनेंट 1 3 2 3 - 2 5 2 - 3 6 बघा तुम्ही पण वहीमध्ये हे सोडवू शकता 1 × डिटरमिनेंट 3 सॉरी याचा मायनर काय ना -2 5 - 3 6 त्यानंतर मायनस प्लस बघा हे विसरायचं नाही त्यानंतर 3 - -3 इंटू इट्स मायनर काय ना 3 5 2 6 प्लस 2 इंटू इट्स मायनर 3 -2 2 -3 ओके आता 1 इंटू -2 इंटू 6 -12 -5 इंटू -3 -15 त्यानंतर -3 इंटू 18 -5 इंटू 2 10 प्लस 2 इंटू -9 बघा तुम्हाला पण आता ही कॅल्क्युलेशन पटपट आणि आता लक्षात आली पाहिजे आता पुढं 1 इंटू -प्लस 15 -12 प्लस 15 3 18 - 10 8 -3 इंटू 8 आणि इथं प्लस 4 -9 प्लस 4 -5 अगेन मल्टिप्लिकेशन 3 -24 आणि हा -10 मग -24 -10 -34 प्लस 3 घेतला -31 डिटरमिनेंट ऑफ हे आपल्याला -31 मिळालेला आहे किती मिळालेला आहे -31 आता नेक्स्ट कोफॅक्टर्स ऑफ AI बघा स्टेप्स तुम्ही आता पुढच्या लक्षात घेतल्या पाहिजेत AI चे कोफॅक्टर्स म्हणजे प्रत्येक एलिमेंटचे म्हणजे 9 A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 मोबाईल A11 काढतो A11 इज अ पॉझिटिव्ह मायनर ऑफ फर्स्ट एलिमेंट इन फर्स्ट रो M11 तो किती येणार बघा -2 5 -3 6 किती बघा तो
-12 -15 ॲक्च्युली -15 -1 +15 +3 त्यानंतर A12 हा मायनस मायनर ऑफ फर्स्ट रो सेकंड एलिमेंट मायनस इंटू या रो आणि हा कॉलम 3 5 2 6 किती बघा मग -12 -10 हा -2 येईल A13 हा काय ना पॉझिटिव्ह मायनर ऑफ फर्स्ट रो थर्ड कॉलम एलिमेंट किती बघा तो 3 -2 2 -3 इथे येणार आहे -9 -4 ॲक्च्युली मायनस मायनस प्लस 4 -9 + 4 -5 पण मी आता A21 असा घेतो आपण मग अशी वेगळ्या पद्धतीने लिहिलं आता कसल्याही गोष्टी आपल्याला 9 कोफॅक्टर्स काढायचे आहेत विथ देअर प्रॉपर साइन ऑफ मायनर आता A21 हा मायनस मायनर असेल सेकंड रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट म्हणजे हा एलिमेंट 3 2 -3 6 -6 × 3 18 -6 -1 + 6 म्हणजे मायनस हा 24 बघा त्यानंतर A22 इज अ पॉझिटिव्ह मायनर सेकंड रो सेकंड या एलिमेंटचा 1 2 2 6 याची व्हॅल्यू बघा 1 × 6 6 -2 × 2 4 दॅट इज 2 येईल त्यानंतर A23 इज अ निगेटिव्ह मायनर -32 म्हणजे सॉरी 2 3 सेकंड रो थर्ड कॉलमचा एलिमेंट म्हणजे हा एलिमेंट 1 3 2 -3 -3 -6 -3 -6 -9 प्लस मायनस असल्यामुळे मायनस +9 होईल त्यानंतर A31 इज अ पॉझिटिव्ह मायनर ऑफ थर्ड रो फर्स्ट कॉलम एलिमेंट हा एलिमेंट काय बघा तो 3 2 -2 5 10 -4 ॲक्च्युली -4 14 आणि A32 इज अ निगेटिव्ह मायनर ऑफ थर्ड रो सेकंड कॉलम एलिमेंट हा एलिमेंट काय ना 1 2 3 5 ओके इथं आपण कोफॅक्टर एलिमेंट कोफॅक्टर्स ऑफ इच एलिमेंट फाइंड आउट करून कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार केलेला आहे बरं ना त्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घेऊन आपण ॲडजॉइंट मॅट्रिक्स लिहिलेला आहे आणि शेवटी इनव्हर्स मॅट्रिक्स ऑफ A यासाठी आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे तर ॲक्च्युली आपल्याला ही इक्वेशन जी आहे सिस्टम ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायची आहे त्यासाठी आपण x = A इनव्हर्स × B चा यूज करून x इज अ कॉलम मॅट्रिक्स ऑफ अननोन दॅट इज x y z त्यानंतर A इनव्हर्स 1/-31 आणि मॅट्रिक्स आणि B इज अ कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट फायनल स्टेप तेवढे आपण इथं करू बाकी तुम्ही या स्टेप्स कंटिन्यू करू शकता तुम्ही किंवा तुम्हाला या येऊ शकतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपण ॲक्च्युली एवढं मल्टिप्लिकेशन एवढं पटकन करू 1/-31 इज अ कॉन्स्टंट ॲज इट इज नंतर हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 × 6 18 प्लस -24 × 5 -120 आणि 19 × 7 किती ना 133 नेक्स्ट एलिमेंटसाठी सेकंड रो फर्स्ट कॉलम -8 × 6 -48 प्लस 5 × 2 10 प्लस 1 × 7 7 आणि फायनली -5 × 6 -30 प्लस 9 × 5 45 प्लस -11 × 7 -77 आता हे कॅल्क्युलेशन जरा पटपट करून घेऊ आपण 1/-31 × 18 -120 किती मिळेल आपल्याला तर 112 सॉरी 18 प्लस 133 आपण घेतलं तर किती होईल बघा ते तर 151 -120 दॅट इज 31 येईल नेक्स्ट -48 प्लस 10 किती ना -38 -30 प्लस 7 -31 आणि फायनली -30 प्लस 45 50 प्लस 15 -77 किती मिळेल आपल्याला -62 आता या मॅट्रिक्सला या
टर्मनं मल्टिप्लाय करायचं 1/-31. आता डिनॉमिनेटरमध्ये -31 आहे, याचा अर्थ या टर्मला मल्टिप्लाय करायचं, प्रत्येक टर्मला -31 डिव्हाइड करायचं. ॲक्च्युली 31 डिवाइड -31 -1 मिळेल, -31/-31 1 मिळेल, -62/-31 किती मिळेल आपल्याला 2, -1 प्लस होईल, 13 × 2 62. याचा अर्थ आपल्याला काय मिळेल बघा, हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सेम ऑर्डर आहे, त्यामुळे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल. याचा अर्थ x इज इक्वल टू -1, y इज इक्वल टू 1 and z इज इक्वल टू 2 आर द रूट्स ऑफ द गिवन सिस्टम ऑफ इक्वेशन्स. ओके, मग तुम्ही सुद्धा आणखीन काही एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. आणखीन मागचे पण व्हिडिओ तुम्ही कीनली फॉलो करा.